हरे कृष्ण सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? काय म्हणता, झाली का दिवाळीच्या फराळाची तयारी? माझी झाली बरं का इथं सुरू. मी आज शंकरपाळी बनवायला घेतले होते आणि हा व्हिडिओ आपला 2 दिवसाचा होणार आहे, कारण मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं म्हणून व्हिडिओ पुढे कंटिन्यूच करता आला नाही मला. मग मी शंकरपाळी सगळी बनवून घेतली, तळून पण घेतली आणि मला शेव बनवायची होती. तेवढ्यातच मोबाईल अचानक बंद पडला. म्हटलं जाऊ दे, आता उद्याच काय करायचं ते करू. मग राहून असं गिफ्ट भेटलं होतं दिवाळीचं. मग ते आम्ही दुसऱ्या दिवशीच ओपन केलं आणि सावची अशी गडबड चालू होती ओपन करायची, कारण ते गिफ्ट तिलाच ओपन करायचं होतं. मग सगळं आवरून झाल्यानंतर तिला नाश्ता बनवून दिला आणि आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही असं पटकन नाश्ता घेऊन पुढे जात होतो. आम्हाला बेडवर तर काही चढता जमत नाही, पण आम्ही कसं तरी चढतोच, म्हणजे चढतो. आणि त्यानंतर मी इथे चकलींचं पीठ भिजून घेतलेलं होतं. मग सावला आधी झोपी वगैरे लावलं, मग पटकन बनवायला घेतले. म्हटलं ही मध्येच लुडबुड करेल नाही, आपलं पण काम व्यवस्थित होणार नाही, उगाच तिच्यावर चिडचिड होईल. मग तिला सगळं तिचं आंघोळ वगैरे करून तिला झोपी लावलं. मग मी बनवायला घेतलं आणि मी चकल्या जसे जसे तसेच लगेच तळून घेते, कारण ते पीठ थोडं कडक होऊन जातं म्हणून मी लगेच बनवून घेते. चकल्या माझ्या बनवून रेडी होत्या, बघू शकता तुम्ही, मस्त झाल्या होत्या चकल्या. नंतर मी चिवड्याची पण तयारी केली बनवायची. म्हटलं चला ही जर उठली तर मग आपलं काम तर राहूनच जाणार आहे. पटपट चिवडा पण बनवून घेतला आणि कारण म्हटलं ही जोपर्यंत साऊ झोपली तोपर्यंतच आपली मजा आहे असं शांततेत सगळं काही करून घेण्याची. आणि सगळं काही करून माझ्या किचनवर असा राडा झालेला होता, ते बघून माझं खूप डोकं दुखत होतं. पण म्हटलं जाऊ दे, आपल्याला आवरावं लागणार आहे. संध्याकाळी थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.